नमस्कार, मी सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला पपईची बर्फी किंवा तुम्ही याला हलवासुद्धा म्हणू शकता, अशा पद्धतीने तुम्ही हलवा किंवा पपईची बर्फी बनवू शकता। दोन्ही पद्धतीने केली तरीही छान लागते। मुलं जर फळं खात नाही ना, तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। बऱ्याच मुलांना पपई आवडत नाही, बरेच फळं आवडत नाही, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या फळांच्या तुम्ही त्यांना बर्फी किंवा हलवा बनवू शकता। याआधी मी तुम्हाला द्राक्षाची बर्फी कशी बनवायची तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मी 1 वाटी ही पपई बारीक अशी कापून घेतलेली आहे, तर ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात आहे ना दळून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। कॉर्नफ्लॉवर याच्यासाठीच टाकायचं की घट्टपणा येण्यासाठी, कारण पपई ही लूज असते आणि खूप त्यामध्ये पाण्याचं पण प्रमाण भरपूर असतं, म्हणून आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे। तर आता इथे आपण 1 चमचा तूप घालून घेऊ आणि त्यामध्ये आपण जी पपई दळून घेतली आहे ना मिक्सरला, ती यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि आपल्याला ते जे कॉर्नफ्लॉवर टाकले नाही ते शिजेपर्यंत आपल्याला हा पल्प फिरवत राहायचा आहे, कंटिन्यू असा हलवत राहायचा आहे। तर असा कलर चेंज झाला पाहिजे, म्हणजे पपईचा जो कलर आहे ना आणि कॉर्नफ्लॉवरचा तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे। म्हणजे 5 ते 6 मिनटं लागतात आपल्याला हे शिजवायला। आणि ते शिजल्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे। जर तुम्हाला लगेचच खायचं असेल तर तुम्ही शक्यतो ओलं खोबरं टाका, ओल्या खोबऱ्याने अजूनच चांगली लागते। पण तुम्हाला जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर सुकं खोबरं वापरा। आता इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। आता तुमची पपई किती गोड आणि फिक्की आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आता खोबरं 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे। साखरसुद्धा अशी मेल्ट झाली पाहिजे, अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं साखर पण परतवून घ्यायची। असे 2-2, 3-3 मिनटं लागतात याला आपल्याला बर्फी बनवायला, मध्ये मध्ये हलवायला। आता हे पिस्ता आणि बदामचे थोडेसे मी काप करून घेतले आहे, ते टाकून घेणार आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। 1 चमचा मगज बी आहे त्या टाकून घेतलेल्या आहे। तर अशा पद्धतीने ते पण 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे, तर त्याच्या गुठळ्या होता कामा नये म्हणून झटपट असं एकदम कंटिन्यू एक साईडने हलवत राहायचं आहे, म्हणजे मिल्क पावडरच्या गुठळ्या होणार नाही। तर दूधसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण दूध आटायला वेळ लागतो ना, तर शक्यतो दूध पावडर टाका, पटकन बर्फी तयार होते किंवा तुमचा हलवा तयार होतो। आता यामध्ये आपल्याला 1-1 चमचा तूप टाकत राहायचं आहे, एकदम टाकायचं नाही। आधी आपण 1 चमचा टाकला, आता परत 1 चमचा टाकायचा आहे। परत 2 ते 3 मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। पूर्ण तूप हलव्यामध्ये आपलं ऑब्झर्व झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे। अशा पद्धतीने 3 चमचे मी यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीचं घट्ट आपलं बॅटर आता तयार होत आलेलं आहे। तर त्याआधी आपण थोडासा इथे फूड कलर टाकून घेऊ। हे फक्त दिसण्यासाठीच हा फूड कलर मी टाकलेला आहे। फूड कलर टाकल्यामुळे कलर खूप छान येतो ना, म्हणून मी टाकलेला आहे। जर पपईचा कलर खूप लाल असेल तर नाही टाकले तरी चालेल, पण थोडासा पिवळा होता म्हणून मी थोडासा किंचित हा फूड कलर टाकलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीचं तूप सुटलं पाहिजे आणि जे बॅटर आपलं तयार झालेलं आहे ना बर्फीचं, तर ते कढईपासून असं वेगळं झालं पाहिजे, चिटकलं नाही पाहिजे। तर समजायचं आपलं हे बर्फी बनवण्यासाठी हे बॅटर रेडी झालेलं आहे। बॅटर कच्चं ठेवायचं नाही, नाहीतर बर्फी खूप लूज होते। जर बॅटर व्यवस्थित जर झालं ना, तर तुमची बर्फीसुद्धा बिघडणार नाही। तर आता 1 छोटा चमचा मी इथे वेलची पावडर टाकून घेणार आहे। तर तुम्ही इथे जायफळसुद्धा टाकू शकता, पण मी इथे केशर इसेन्स आहे ना ते टाकून घेणार आहे। तुमच्याकडे व्हॅनिला असेल किंवा दुसरा कुठलाही असेल ना इसेन्स, तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। तुमच्या आवडीचा कुठलाही 4-5 थेंब तुम्ही इसेन्स इथे टाका, त्यामुळे बर्फीला खूप छान असा सुगंध येतो, खूप छान असा फ्लेवर पण खूप छान येतो। अशा पद्धतीने कुठलाही इसेन्स टाकून घ्या, खूप छान लागतं। अशा प्रकारे तुम्हाला जर बर्फी करायची नसेल तर असाच तुम्ही डब्यात काढून ठेवला तरीही 8 ते 10 दिवस हा हलवा आरामात राहतो। नेहमी तोच हलवा खाऊन जर कंटाळा आला असेल तर असा पपईचा हलवा तुम्ही याला म्हणू शकता। असा हलवा तुम्ही नक्की करून बघा। आता इथे एक आपल्याला बर्फी मी बनवून घेणार आहे, दिसायला चांगली दिसते म्हणून मी इथे बर्फी बनवलेली आहे। आणि त्यासाठी इथे थोडेसे मी बदामचे काप, पिस्त्याचे आणि थोडेशा मगज बिया टाकून घेतले आहे। खाली भांड्याला तूप लावून घ्यायचं, बटर पेपर लावायचा आणि त्यावर अशा पद्धतीची टाकून घ्यायचे आहे।
तर हे ऑप्शनल आहे, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट भांड्याला सुद्धा लावू शकता. बटर पेपर नसेल तर फक्त भांड्याला तूप लावा आणि वरून हे बॅटर टाकून घ्या आणि व्यवस्थित असं पसरवून घ्या. हे पटकन पसरलं जातं, जास्त वेळ लागत नाही पसरायला, कारण हे घट्ट पण पटकन होत नाही, याला भरपूर वेळ लागतो घट्ट व्हायला. तर हे तुम्ही वरती जर ठेवलं तर 5 ते 6 तास तुम्हाला वरती ठेवायला लागेल. आणि तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही 1 तास फ्रीजमध्ये ठेवा, तर बर्फी छान सेट होते. तर मी फ्रीजमध्ये ठेवली होती 1 तासभर. छान बर्फी आपली सेट झालेली आहे. तर आता ही मी तुम्ही बघू शकता 1 तासानंतर मी फ्रीजच्या बाहेर काढली आहे. आता कलरसुद्धा आपला चेंज झालेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही कडेने आधी मोकळी करून घ्या आणि नंतर तुम्ही सुरीनी कशी तुम्हाला जशा पाहिजे तशा आकारात कट करून घ्या. तर मी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे. थोडासा असा शंकरपाळ्यासारखा आकार दिलेला आहे. तर बघा अशा पद्धतीची आपली ही आता बर्फी निघालेली आहे. आणि खाली जो बटर पेपर आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर अशी बर्फी तुम्ही फ्रीजमध्ये जर करून ठेवली तर 8 ते 10 दिवस आरामात राहते. आणि तुम्ही कधी तुम्हाला गोड खावंसं वाटलं तर अशी तुम्ही बर्फी नक्की बनवू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढचे ज्या नवीन रेसिपी येतील त्या सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.